मोहोळ तालुक्यातील पाटकुल इथं विविध विकास कामे सुरू आहेत। 247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून विविध मुर्मीकरणाचे काम तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होते। या गावातील जुन्या सारोळे पाटीकडे जाणारा रस्ता ते वसेकर वस्तीपासून काळ्याचा वाडा ते जगताप वस्ती ते आडगेगावकर वस्ती आणि सारोळे पाटीपर्यंत जवळपास 4.5 ते 5 किलोमीटर पर्यंतचा रस्ता दुरुस्त करून त्या ठिकाणी मुर्मीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले। हे काम मोहोळ मतदारसंघातील संभाव्य उमेदवार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून होत असताना पाटकुल गावचे उपसरपंच गणेश नामदे, अरविंद काळे, ग्रामपंचायत सदस्य समाधान यादव, तात्या भोसले, धनाजी काळे या सर्वांनी विशेष पाठपुरावा करून रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले। आज आमच्या इथं श्री राजूभाऊ खरे यांच्याकडं आम्ही गेलेलो असताना काल परवा गेलो होतो की आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आमच्या इथं जायला यायला रस्ता नाही। गेली 20-25 वर्ष हा रस्ता सँक्शन होऊन पण काय ॲक्शन होत नव्हती। पण काल आमचे सहकारी मित्र गणेश नामदे यांच्या पुढाकाराने आम्ही त्यांच्याकडे गेलेलो असताना त्यांनी आमची रिक्वेस्ट एका दिवसात मान्य करून आज समक्ष काम चालू केलेलं आहे। त्याचा फायदा आमचे जे वस्तीवरचे जे शाळेत जातात लहान मुलं मुली त्यांना जाण्याला एवढा त्रास व्हायचा की ते अक्षरशः पाण्यात कधी कधी पडलेले पण आहेत की त्यांच्यामुळं त्यांना इजा पण झालेली आहे। आज तो प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचा म्हणा जाण्यानं म्हातारे कोतारे यांचा सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होईल। असे राजूभाऊ खरे यांच्यामुळं आम्हाला योग्य असा नेता लाभलेला आहे। आमचा मतदारसंघ 247 याच्या माध्यमातून मी त्यांना प्रोत्साहित करू इच्छितो की असंच काम करत राहा की आमच्या संपूर्ण तालुक्याचा म्हणा पूर्ण गावाचा पूर्ण जिल्ह्याचा त्यांच्यामार्फत असा चांगला विकास झालेला आम्हाला बघायला आवडेल आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहू। शिवाजी कृष्णाजी जगताप, मी पाटकुलचा रहिवासी आहे आणि हे रस्ता आमचा बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होता। चिखला पाण्यात आम्हाला चालता येत नव्हतं। वाहनंसुद्धा रोज 2-3-4 वाहनं सारखी चिखलात पडत होती। आमचा ग्रुपचा आम्ही विचार केला आणि आदरणीय खरे साहेबांकडे आम्ही गेलो आणि एका भेटीतच आम्हाला गेल्या त्याने आमच्याकडून होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी हे आमच्या रोडचं काम चालू केलं गेलं आहे। धन्यवाद। या रस्त्याचं काम केल्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर लगेच त्यांनी काम फास्ट चालू केलं। त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे बरोबर आम्ही 20-25 वर्ष झालं सगळ्यांकडे पाठपुरवठा केला पण कुणीच याला साथ दिली नव्हती। आज तगायत रस्त्याला जागोजागी खड्डे, गाड्या रुतण्याचं प्रमाण, पाणी साठण्याचं प्रमाण चालू झालं होतं। आज ह्या कामामुळं माणसं थोडी काना व्यवस्थित जाऊ येऊ शकतात। त्याबद्दल त्यांचा आभार। खरे साहेबांचं अभिनंदन करतो की ह्या वस्त्यावरली लेकरं 40-50 लेकरं रोज अशी वर धरून जात होती गणेश केंद्रित की लेकरं चिखलात घुसत होती पण त्याचा कुणीही विचार केलेला नाही। आज लेकरांना एवढा आनंद झाला आहे की सायकली सनाट जाता येते आणि दुसऱ्याशी रस्ता चालू झाला। 2 दिवसात आमचं हे काम मार्गी लावलं। काल गेलो तर आज लगे काम आम्हाला रस्ता गाड्या भरायला चालू करून दिलं। त्यांच्याबद्दल आमची ही 10 वर्षापासून या रस्त्याची तरमळ चालू होती। तिथून 200-300 वस्तीची माणसाची वस्ती आहे। इथून जाते या रस्त्यावरनं वाटणं शाळेची मुलं जाते ती